गाईज, तर आज आहे डे 2 इन पाचगणी. सो फर्स्ट पॉइंट आम्ही आता जात आहे मॅप्रो गार्डनला. आणि हा आहे माझा आउटफिट ऑफ द डे. कसा वाटतं मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊ प्रतापगडला. मग बाकीचं तुम्हाला दाखवूच द्या. गाईज, तर आता आम्ही आलो आहे मॅप्रो गार्डनला. वाव, खूप सुंदर आहे. मस्त, खूप सुंदर आहे. यार खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे यार मॅप्रो गार्डन. मस्त, यू मस्ट विजिट मॅप्रो गार्डन. Yeah, you must visit Mapra Garden. It's a good. I want to see the farming and all those Wow, things. so nice, So guys. nice. Yeah, very good. हो गाईज, तर आता आम्ही इथे खायला थांबलोय. व्हेज सँडविच आणि स्ट्रॉबेरी विथ आईस्क्रीम हे ऑर्डर केलं आम्ही. आणि आता आम्ही ब्रेकफास्ट करणार आहे. वाव, सो 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 नाईस. आय वॉन्ट टू ट्राय दिस. एन्जॉईंग विथ व्ह्यू. आता आम्ही इथे काहीतरी परचेस करायला आलोय. गाईज, आताच आम्ही जस्ट मॅप्रो गार्डन पाहून आलो. तर खूप छान मस्त होतं प्लेस. वी मस्ट विजिट. ओके, देन आता आम्ही जाणार आहे. आता आम्ही जाईल वेण्णा लेक. Aquarium. बघितलं aquarium ते. ओके, ॲक्वेरियम. अदरवाईज मग आम्ही नाही तर प्रतापगडला जाऊ. आले वॅक्स म्युझियम एंटरटेनमेंट पार्क. तर आम्ही हे गो कार्टिंग घेतलं आहे. हे गो कार्टिंग घेतलं आहे. तर डबल आहे आम्ही घेतलेलं आहे ते. सो आता आम्ही याच्यामध्ये जाऊ. तर गाईज, ही जी ॲक्टिव्हिटी आम्ही केली होती गो कार्टची, ती डबल लोकांसाठी होती, मीन्स 2 पीपल. आणि त्यासाठी चार्जेस होते 600. जर तुम्हाला सिंगल जायचं असेल तर 400 चार्जेस आहेत. यू कॅन एन्जॉय. तर आता आम्ही जात आहे लिंगमला वॉटरफॉल. थोडंसं आतमध्ये आहे. यू कॅन सी द रोड. लुक लाईक गाईज, तर आता आम्ही आलो आहे लिंगमला वॉटरफॉल इथे. तर इथे काही तिकीट्स आहेत. तर आम्ही आता तिकीट काढू आणि मग जाऊया. वाव, मस्त व्ह्यू. ॲक्च्युली काय झालं ना, एक गडबड झाली आहे. ते बोलत आहे तिथे धबधब्याला पाणी नाही आहे. आणि जे वॉटरफॉल आहे ना, त्यालाही काही नाही आहे पाणी. सो आता मी इकडे दुसऱ्या पॉईंटला जाते. ठीक आहे, बघूया. लिंगमळा डोह, आय थिंक तिथे पाणी आहे आणि धबधब्याला पाणी नाही आहे. सो आता आम्ही डोहकडे जातो आहे. मी आलो इथे. काय नाव आहे याचं? डोह. वॉट डोह? लिंगमळा डोह. हां, त्याच्या इथं आय थिंक राईड्स पण आहेत. तर बघूया आणि विल शो यू. लिंगमळा डोह. गाईज, तर आत्ताच आम्ही जस्ट लिंगमला वॉटरफॉल कव्हर केला, म्हणजे पाहिला. तर आता आम्ही नेक्स्ट पॉइंट महाबळेश्वरला जात आहे.
जस्ट आम्ही आलो आहे वेण्णा लेकला. तर छान आहे व्ह्यूलाही, पण गर्दी खूप आहे आणि ऊन पण खूप आहे. गाईज आता आम्ही चाललो आहे प्रतापगडला. इथे थोडी वेडी वाकडी वळणी आहे, सो सावकाश जावं लागणार आहे. तर गाईज खूप मोठी दरी आहे इथं, खाली पाहिलं तरी भीती वाटते. खूप मोठं आहे. कैरी भी छानी खोना देखो ना, यहाँ पे भी ट्रैफिक है, बहुत ट्रैफिक है गाइस. ये देखो प्रतापगड. आम्ही इथं आलो होतो 3 वाजता, आता 3:50 झालेत आणि आम्ही बाहेर म्हणजे अजून आम्ही गेलोच नाही आतमध्ये, का तर इथं खूप ट्रॅफिक आहे आणि आम्हाला जायलाच येत नाही आहे. आणि आम्ही पायी जायचं म्हणलं तरी 1 किलोमीटर आतमध्ये आहे. सो 2-2.5 किलोमीटर आहे. ओ अरे यार, 2-2.5 किलोमीटर एवढं पायी जायचं आणि आम्हाला एवढे सारे. प्रतापगडलाच आहे. सी आता झाले 4:47 आणि पूर्ण गड आम्हाला चढायचं आहे. डोंट नो आम्ही कसं जाणार आहेत. खूप लांबचा प्रवास आहे. ऑलरेडी पाय खूप दुखत आहेत. बट सी जस्ट नाव आता आम्ही प्रतापगड फायनली चढत आहे गाईज. आणि आय थिंक ही स्कूलची मुलं आहे. खूप आवाज येत आहे. येस येस. इतिहासकालीन होतं रडतोंडीचा घाट. का तर अफजल खानाचं सैन्य अक्षरशः रडतोंडीस आलं, रडलं होतं. त्या लोकांना कसं मैदानी भागावरती लढाई करायची सवय ना, डोंगरातून येणं, म्हणून त्या घाटाला नाव पडलं रडतोंडी घाट. मध्ये कोयना नदी काठावरती 12,000 फूट त्यांनी जंगलामध्ये ठेवली आणि अफजल खानला उचलायला 12 लोक लागायचे. त्यांना दुप्पट अफजल खान 7.5-7.5 फूट हाईट त्याची. अफजल खानाचं आपण कुटुंब म्हटलं तर 64 बायका होत्या त्याला. 64 बायकांचा धनी अफजल खान. पोलादी पार वाकवायचा, पिसळलेल्या हाती रेटत न्यायचा. एवढा ताकदवर अफजल खान त्याला पालखीमध्ये बसून गडाच्या पायथीशी आणला. शामियाना त्या ठिकाणी जे लेफ्ट साईडला जे कन्स्ट्रक्शन दिसतं ना लेफ्ट साईडला, तिथे खरा शामियाना होता. तिथे शामियाना रत्नजडी शामियाना. आणि अफजल खान शामियानामध्ये त्याचा अंगरक्षक आणि तो अगोदरच येऊन बसला होता. आणि शिवाजी महाराज किल्ला गड उतरून खाली गेले. तुम्हाला इकडे एक म्हटलं गुहा होती आणि शिवाजी महाराजांच्या बरोबर त्यांच्या अंगरक्षक होते जुवा महाला होते आणि त्यांचे वकील होते गोपीनाथ पंत गोपी. शामियानामध्ये अफजल खान बसला आणि त्याचा अंगरक्षक हे गोपीनाथ पंतांनी महाराजांना सांगितलं, म्हणजे महाराजांच्या वकिलांनी, की ते दोघेही आतमध्ये येऊन बसलेले आहेत शामियानामध्ये. महाराजांनी असा डावपेच केला, गनिमी कावा केला की तुम्ही शामियानाच्या बाहेर सय्यद बंडाला ठेवा, नाही तुम्ही तुम्हाला भेटण्यास आलो आहे, इथून परत गडावरती जाईल. म्हणजे अफजल खानाला असं दाखवून दिलं, मी तुम्हाला खूप घाबरतोय. का तर अफजल जुवा महाला सुंदर व्ह्यू आहे. आय थिंक सनसेट ही आहे हा. ओ हो हो, वा वा वा. फायनली आम्ही आता पोचणारच. ये यार, ही सहल बघून लहानपणीची आठवण आली. आम्ही पण आलेलो लहानपणी प्रतापगड. दाखवते पण सहलीचं गाईज सहलीचं व्ह्यू दाखव. दाखवते ना. वाव, असं तरी बड्डे आहे. सो बड्डे सेलिब्रेशन तर आता जस्ट आम्ही प्रतापगड व्हिजिट केला आहे. तर तुम्हाला जर प्रतापगडला यायचं असेल ना, तर तुम्ही मोस्टली 3 नंतर या, 3 PM, बिकॉज सकाळी तुम्ही गेलं तर ऊन खूप असेल और नाहीतर मग तुम्ही थकून जाल सकाळी उन्हामुळे. तर तुम्ही 3 नंतर या, खूप छान मस्त व्ह्यू भेटेल तुम्हाला 3 नंतर. सो मजा आली ह्या पॉईंटमध्ये. गाईज डन फॉर द डे. आत्ताच आम्ही प्रतापगडून आलो आहे आणि आता मी होमस्टे और रूमवरती जाऊ. तर अशा तऱ्हे हा ब्लॉग इथेच एंड होत आहे आणि असा होता आमचा डे 2. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.